फिल्डिंग करणाऱ्या टीमचा एक अतिरिक्त कार्ड आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. भरपूर जास्त वेळ खर्च होतोय कारण टॉस उडवल्यानंतर आतापर्यंत 20 मिनिटे झालेली आहेत आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाला विशेष सूचना असेल, तुम्हाला सुरुवातीची 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये ऍड करावा लागेल. कॅप्टन प्रणय मुकादम आपण लक्षात ठेवायचं आहे कारण 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. पाय प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पाय प्रीमियर लीग मधील पहिला चेंडू टाकण्यासाठी दाखल होतोय गोलंदाज प्रणय मुकादम आणि पंच अधिकृत इशारा करतील विशाल पाटील की सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतं. बारक्या भुरे यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करतो. पहिला बॉल पाय प्रीमियर लीग गोलंदाज प्रणय मुकादम आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तुम्ही पाहताय सुनील. सामन्याला सुरुवात या ठिकाणी आपण गोलंदाज पहिलाच बॉल यावेळेस पहिलाच बॉल हवेत केले होते. फिल्डर आहे तिथे आणि पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट पाय प्रीमियर लीग मध्ये प्रणय मुकादम या ठिकाणी घेतोय आणि फलंदाज बाद. खरं तर पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. टायमिंग करू शकले नव्हते फलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली गोलंदाज प्रणय मुकादमनं. नवीन फलंदाज रुपेश मैदानावरती दाखल होते. 5 षटकांचा सामना आहे आणि पहिला चेंडू जर पाहिला तर 10 वाजून 59 मिनिटांनी टाकला गेलाय. म्हणून येणारे जे 4 षटकं आहेत ना ते तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाज प्रणय मुकादम काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट प्राप्त केली, फलंदाजाला बाद केलं. नवीन फलंदाज रुपेश मैदानावरती दाखल झाला ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिला तर स्लाइस करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत खेळलेत. पॉइंटला फिल्डर आहेत. पहिली धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न आणि बॉल अगदी जातोय पॉइंट डीप पॉइंटला आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग आणि तत्पूर्वी 3 धावा इथे कंप्लीट केल्या जातील आणि 3 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यावरती. सुरुवात तर चांगली केलेली आहे बॅटिंग करताना या टीमने. पहिला धक्का लागला पहिल्याच बॉलवर, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवर 3 धावा येत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स या दोन्ही बॅटरने दाखवलंय. खातं उघडलंय संघाचं. धावसंख्या 3. आता आरामात खेळावं लागेल या टीमला. दुसऱ्या बाजूला वेळेचं बंधन आहे, त्यामुळेच 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं टाकून पूर्ण झाली पाहिजेत. यावेळेस देखील पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकलेला नाही. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. सेकंडचा कॉल आणि सेकंड देखील कंप्लीट होत असताना या मॅच मध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळते. खरं तर पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली आणि तदनंतर धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. 5-5 षटकांचे सामने. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. प्रणय मुकादमनं पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. यावेळी चेंडूला हुक केलाय. गॅप मध्ये वॅकेंट एरिया आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पाय प्रीमियर लीग मधील पहिला षटकार या मॅच मध्ये फलंदाज रुपेशच्या बॅट मधून तन्मयच्या बॅट मधून येतोय. काही कमाल इथं स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर चेंडूला हुक केलं होतं आणि जबरदस्त टायमिंग साधत असताना पहिला षटकार या मॅच मध्ये तन्मयच्या बॅट मधून. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस तो पुढे आले होते परंतु तदनंतर कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला पंच केला आणि बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार फटका तन्मयच्या बॅट मधून. बघितलं आपण ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा उसळी घेणारा चेंडू होता आणि पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलं.
4 धावा मिळत आहेत चौकाराच्या मदतीनं. धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्या झाली आहे ती 15. आजचा दिवस सुद्धा 15 मार्चचा आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या दिशेने आपण जर वाटचाल केली तर एक मोठा दिवस आहे आजचा आणि त्याबद्दल तुमच्यापर्यंत मी माहिती पोहोचवेनच. धावसंख्या 15 होती आणि ती आठवण झाली मला 15 मार्च 1877ची, ज्यावेळेस टेस्ट क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पहिला टेस्ट मॅच पाहिला होता तो म्हणजेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघादरम्यान. आणि आज सुद्धा पहिला मॅच तुम्ही बघतायत 15 मार्च 2025 मध्ये नायरा अँड मयांक 11 वर्सेस गणराज इंटरप्राइजेस या दोन टीम दरम्यान. नुकताच ह्या चेंडूवर धावा मिळाल्यात बॅटरला 2, षटक 1 धाव मिळाली. षटक क्रमांक 1 ची समाप्ती सुद्धा झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर त्या 16 धावा, 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. पहिल्या षटकात इथे खेळ संपला आणि 16 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली परंतु तदनंतर चांगल्या धावा आल्यात कारण तन्मयच्या बॅट मधून एक षटकार आणि एक चौकार देखील आपण पाहिल्या आणि सातत्यानं धावा आलेत पहिल्या षटकामध्ये. म्हणजेच काय पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा. चला लगेच फिल्डिंग सजवा, जास्त वेळ खर्च करू नका. षटक क्रमांक 2 आपण सुरू करायचं आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आयवा झेलसाठी, परंतु जे खेळाडू खेळतायत त्या खेळाडूंना नाही आहे. जे क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहण्यासाठी मैदानावरती दाखल झालेले आहेत त्यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. पप्प्या पाटील यांच्याकडून आयवा झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक या पाय प्रीमियर लीग मध्ये. धावसंख्या खूप सुंदररित्या गिरवलंय, मात्र अजूनही भरपूर वेळ वाया जातोय हे लक्षात घ्या. तुम्ही प्रत्यक्षात गुणवत्ता त्या विकेटवर दाखवून द्या. दोन्ही टीमला सूचना असेल, वेळेचं बंधन आहे, त्या बंधनानुसारच आपल्याला राहावं लागेल. समोरच्या इनकडून गोलंदाज आता प्रवीण आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता, गोलंदाजाच्या दिशेने चेंडूला टोळावलं. 1 धाव पूर्ण केली. एखाद्या बनीशी धावसंख्येत होते बदल. धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 17 धावा. वेळ फार महत्वाची आहे या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून. तर नक्कीच वेळेचं नियोजन करावं लागेल कारण 5-5 षटकांचे आपण सामने खेळवतोय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण यांना तुम्ही पाहताय आणि स्ट्रायकिंग एंडवरती रुपेश या खेळाडूला. खरं तर पहिली विकेट लवकर बाद झाली आणि तदनंतर चांगली भागीदारी या दोन फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते फलंदाज आणि खरं तर चेंडूवाला डॉट. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 17 या आकड्यावरती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5-5 षटकांचे सामने, चांगली संकल्पना. देवेश ग्रुपच्या माध्यमातून पाय प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक उमेश मुकादम. एक जबरदस्त संकल्पना त्यांची पाहायला मिळते आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन ला फिल्डर आहे, डाऊन द बॉल, परंतु बॉल सीमारेषेच्या अगदी पलीकडे जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. नावात नाही रे गावात दम हाय पाय प्रीमियर लीग. ए नावात नाही रे गावात दम हाय पाय प्रीमियर लीग. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता. खरं तर लॉंग ऑनला खेळले होते आणि त्या ठिकाणी फिल्डर होते, त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी गेला या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस आणखीन एक मोठा फटका मिड विकेटला सजवलाय. बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार षटकार या मॅच मध्ये गोलंदाज रुपेशने ठोकलाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. खरं तर दोन्ही फलंदाज आक्रमक झाले. सुरुवातीला तन्मय आक्रमक झाले होते परंतु रुपेश देखील आक्रमक होत आहेत. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली, पॉइंटला केवळ ढकललं आणि एका धावेमध्ये परावर्तित केलं. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28-28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. काय जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये नायरा अँड मयांक 11 या संघाची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड लागली आणि तिचे डोळे डॉट.
2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना गणराज एंटरप्राइजेस, अरविंद भाय आणि प्रणय मुकादम यांनी पुरस्कृत केलेल्या संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा. आहे शान नायरा स्पोर्ट मयंक 11 त्याची न्यारीच आहे शान नायरा स्पोर्ट मयंक 11 सारा हलवतो मैदान बघा विराजी 11 गंगाराजी एंटरप्राइज. पहिली 2 षटकं संपलेत आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 28 धावा. काहीतरी योगदान आपलं सुद्धा असावं आणि त्यामुळेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर आजच्या दिवसात जे भोजनाची व्यवस्था आहे 40 किलो चिकन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आजच्या दिवसात उपलब्ध करून दिलं गेलंय ते आदरणीय सन्मान्य नितीनजी पाटील आणि यज्ञजी मुकादम यांचा मनपूर्वक आभार असेल. खूप चांगला सपोर्ट त्यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने केलाय. लाख लाख धन्यवाद आपलं. आपण या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हॅलो रोहन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर फलंदाज रुपेशला तुम्ही पाहताय त्याच्या बॅट मधून धावा आले त्या मॅच मध्ये. खरं तर षटकार देखील आले आणि चौकार देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. ओ यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळते. स्नॉटर बाउन्सरचा वापर केलाय आणि पहिला चेंडू आलाय डॉट या षटकामध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खरं तर बॅकफुटला गेले होते आणि तिथून पूल करण्याचा प्रयत्न फलंदाज रुपेशने केला परंतु अपयशी ठरले. परंतु गोलंदाज रोहनचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला. खरं तर हाईट फॅक्टर त्याचा त्यांनी वापर केलाय. शोल्डरचा खूप चांगला वापर करत असताना पहिला चेंडू डॉट या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट रोहन. यावेळेस देखील आणखीन एक चांगला दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अनपेक्षितपणे उचली घेणारा बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू डॉट या षटकामध्ये. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं ना तर 28 धावा परंतु या षटकामध्ये धावा थांबल्यात. चांगली गोलंदाजी केली जाते रोहनच्या माध्यमातून. चांगल्या धाटणीचे चेंडू तो टाकतो या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न. सलगचा 3रा चेंडू डॉट आलाय की काय? यस 3रा देखील डॉट आलाय. भरपूर मोठा संघर्ष रुपेश करतोय. खरं तर त्याच्या बॅट मधून सुरुवातीच्या 2 षटकामध्ये खोऱ्याने धावा आल्या आणि इथून जर पाहिलं तर बाउन्सरचा वापर केला जातोय त्याच्या विरोधात आणि ते आणखीन एक चेंडू डॉट. रोहन कमालीची गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा रोहन ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल. झेल कंप्लीट केला जाईल का? आणि ते झेल सुटलाय आणि धावाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद. गंगाराजी एंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक. नावात नाही रे गावात दम आहे पाये प्रीमियर लीग. ए नावात नाही रे गावात दम आहे पाये प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दम आहे पाये प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दम आहे पाये प्रीमियर लीग. टीम आहे हो लई झकास दुर्गा माता एंटरप्राइजेस. टीम आहे हो लई झकास दुर्गा माता एंटरप्राइजेस. बीपीएल देवेश 11 यांची खेळी ही असते खास. रियांश एंटरप्राइजेस यांची पाहू जरा झलक. देवलीकर एंटरप्राइजेस यांची पाहू जरा झलक. नावात नाही रे गावात दम आहे पाये प्रीमियर लीग. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना तुम्ही पाहताय यज्ञेशला. काय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. रोहनच्या माध्यमातून केवळ एकच धाव त्यांनी खर्च केलेली आहे या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट.
हो यावेळेस पहिला तो हुक करण्याचा प्रयत्न फिल्डर आहे फाईन लेगला त्याला बीट करून बॉल सीमारेषा ओलांडतोय तन्मयच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा या मॅच मध्ये येतोय चौकार. प्रीमियर लीग नावात नाही रे गावात बाई पाय प्रीमियर लीग. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 33 या आकड्यावरती 33 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि बॅटिंग करत असताना नायरा अँड मयांक 11 संघ तुम्ही पाहताय. ओ यावेळेस फुल टॉस बॉल आणखीन एक तडाखा बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार. बाजी मारते हो हमखास ध्रुवीत इंटरप्राइजेस. बाजी मारते हो हमखास ध्रुवीत इंटरप्राइजेस. यथार्थ आणि स्मिथ 11 आज ठरलेत हो सरस. पाये गावात खेळाडूंनी लावले बघा हो आगे. पाये गावात खेळाडूंनी लावले बघा हो आगे. नावात नाही रे गावात दम आहे पाय प्रीमियर लीग. ए नावात नाही रे गावात दम आहे पाय प्रीमियर लीग. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना नायरा अँड मयांक 11 या संघाने धावफलकावरती धावा केलेल्या आहेत. त्या एकंदरीत 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर 3 षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते आणि सुरुवातीची 3 षटकं टाकण्यासाठी तब्बल 15 मिनिटे खर्च केलेले आहेत आणि हा षटक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करावा लागेल. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला 30 सर्कलमध्ये ऍड करावा लागेल. चांगली सुरुवात राहिली. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये खोऱ्याने धावा आल्या परंतु रोहनच्या या षटकामध्ये सुरुवातीची जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली परंतु तदनंतर तन्मयच्या माध्यमातून आक्रमकता देखील पाहायला मिळाली आणि तब्बल 37 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. पाय प्रीमियर लीग पर्व पहिलं एक जबरदस्त आयोजन देवेश ग्रुपच्या माध्यमातून अर्थातच देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष उमेशजी मोकादम यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 8 संघाने सहभाग नोंदवलेला आहे आणि पहिला सामना गणराज इंटरप्राइजेस अरविंद भाय आणि प्रणय मुकादम यांचा संघ आपल्याला बॅटिंग करत असताना एका बाजूला जर पाहिलं तर नायरा अँड मयांक 11 रोशन वैदी प्रकाश मुकादम हा संघ पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती शंकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. चला लगेच फास्ट कारण आतापर्यंत तुम्ही भरपूर जास्त वेळ या स्पर्धेसाठी खर्च केलेला आहे. पहिल्या मॅच साठी तुमच्याकडे फक्त 4 मिनिटाचा अवधी आहे आणि 4 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करायचे आहे. कॅप्टन आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. भरपूर जास्त वेळ खर्च होतोय कारण 5 षटकांचे सामने आपण खेळवतोय या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय फलंदाज. हो यावेळेस पाहिला तर चांगला चेंडू होता डिग आउट केलाय. अगदी पाहिला तर वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि फक्त सिंगल मिळते. सेकंडचा कॉल केलाय परंतु एकच धाव मिळेल. फिल्डिंग चांगली राहिली आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना मयांक 11 आणि नायरा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज शंकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो यावेळेस पहिला तर कमी गतीने चेंडू टाकला. इट्स अ वाईड बॉल. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि अवतरच्या स्वरूपात आणखी एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 39 या आकड्यावरती. 39 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॅटिंग करत असताना आतापर्यंत तन्मयनं खूप चांगली बॅटिंग केली. गोलंदाज तयार. हो यावेळेस ब्रेकिंग करण्याचा प्रयत्न एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. मिस टाइम फटका होता आणि खरं तर सिंगल मिळते. शंकरच्या विरोधात धावा येत नाही. तो चांगली गोलंदाजी करते. जरूर एक चेंडू वाईट टाकला परंतु तदनंतर जर पाहिला तर खोलवर टप्प्याला चेंडू होता. बिगिट करण्याचा जरूर प्रयत्न फलंदाजाने केला परंतु अपयशी ठरले. फक्त सिंगलच मिळाली आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे या मॅच मध्ये.
जबरदस्त क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. पाये प्रीमियर लीग पहिलं पर्व 2025 ची ही क्रीडा स्पर्धा लाजवाब नियोजन आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. हो यावेळी चेंडूला हुक केलाय, पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉल जातोय लांब 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 लचक षटकार या मॅच मध्ये. अरे भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. अरे नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. ए नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. थँक्यू. काय कमालीचं स्ट्रोक पाहायला मिळतोय. यज्ञेश मोकादमच्या बॅट मधून हा तडाख आलाय. अकुटपणे चेंडू होता, थोडेसे बॅकफुटला गेले आणि तिथून चेंडूला हुक केलाय आणि सरळ पाठवलाय 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 46 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये नायरा अँड मयंक 11 या संघाची आपल्याला पाहायला मिळते. शंकरच्या विरोधात देखील एक दर्जेदार फटका. गोलंदाज पुन्हा एकदा हो कमी गतीने चेंडू टाकलाय, परंतु काय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या जाते. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका यज्ञेशच्या बॅट मधून आलाय. कमालीचा स्ट्रोक त्यांनी सजवलाय. मागील चेंडूवरती षटकार आला, परंतु इथे जर पाहिलं तर तंत्रशुद्ध फटका त्याच्या बॅट मधून आणि इथे 2 धावा ऍड केल्या जातील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 48 या आकड्यावरती. गोलंदाज शंकर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो यावेळेस ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. 49 धावा धावफलकावरती. यानंतर होणारा सामना रियांश इंटरप्राइजेस आणि देवळीकर इंटरप्राइजेस यतेशजी वैती आणि संकेत देवळीकर यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विरोधात देवेश 11 अर्थातच उमेश मुकादम यांचा संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे कारण यानंतर आपण टॉस करतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर वाईट ऑफ लॉंग ऑफला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु चेंडूची फेकी जर पाहिलं तर इथे डायरेक्ट हिट आणि इथे फलंदाज बाद धावाच्या स्वरूपात. चिनारीचं आहे शान नायरा स्पोर्ट मयंक 11. चिनारीचं आहे शान नायरा स्पोर्ट मयंक 11. सारा हलवतो मैदान बघा विराजी 11. गंगाराज इंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक. गंगाराज इंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक. नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. ए नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 50 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नायरा अँड मयंक 11 या संघाच्या धावबाच्या स्वरूपात इथे तन्मय बाद झाले. खरं तर त्यांना वाटलं देखील नसेल मी धावबाच्या स्वरूपात बाद होईन, परंतु तिथे जर पाहिलं तर यष्टांचा वेध घेत असताना आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज नागेश मैदानावरती दाखल होतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय यज्ञेश मुकादम या फलंदाजाला त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या त्या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा ओ स्विचचा फटका केल्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस जर पाहिलं तर पूर्णपणे लाईन मिस केली. चेंडू आलाय डॉट आणि इथे 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये नायरा अँड मयंक 11 रोशनजी वैदी आणि प्रकाश मुकादम यांच्या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल धावफलकावरती धावा 50 धावा. जबरदस्त सुरुवात राहिली आणि खरं तर जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली तन्मयच्या माध्यमातून आणि तदनंतर यज्ञेशच्या बॅटमधून देखील खोऱ्याने धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. 4 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 50 धावा या मॅच मध्ये. जबरदस्त सुरुवात राहिली, परंतु या षटकामध्ये देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती रोहन यांना तुम्ही पाहताय. मागील षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती रोहननं आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती कॅप्टननं विश्वास दाखवलाय. चला बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच आपण सुरुवात करायची आहे. एका बाजूला जर पाहिलं तर प्रणय मुकादम संघाचा कॅप्टन आहे आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केलेला आहे आणि संघ गणराज इंटरप्राइजेस हा संघ तुम्ही पाहताय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये रोहनचा राहिला.
गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती रोहन. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय नागेश जो नव्यानेच मैदानावरती दाखल झाला. चला दोन्ही संघाचे कॅप्टन रियांश एंटरप्राइजेस आणि देवलीकर एंटरप्राइजेस, तदनंतर देवेश 11 संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. त्यानंतर आपण लगेच पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर लगेच टॉस करतोय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. ओ यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न, हा पण फुल करत असताना स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आहे, मिस फिल्डिंग केली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार या मॅच मध्ये. प्रीमियर लीग नावात नाही रे गावात दम आहे पाय प्रीमियर लीग. थँक्यू. स्ट्रोक चांगला होता परंतु फिल्डिंग खराब राहिली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 54 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा. हो यावेळेस फुल टॉस बॉल, मोठा फटका केला, फिल्डर आहे तिथे आणि ते देखील मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि ते जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. त्या ठिकाणी फिल्डर होते परंतु फिल्डरचा प्रयत्न जरूर राहिला होता आणि 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती अब तक 56 धावा धावफलकावरती. रोहनच्या या षटकामध्ये धावा येत आहेत, तो चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय परंतु फिल्डिंग खराब राहिली होती मागील 2 चेंडूवरती. गोलंदाज पुन्हा एकदा रोहन बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. हो यावेळेस खोलात टाकला होता परंतु हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न टायमिंग व्यवस्थित करू शकले नव्हते, फक्त सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 57 या आकड्यावरती. सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती करतोय, कारण देवेश ग्रुपच्या माध्यमातून अर्थातच पाय प्रीमियर लीग तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेमध्ये सर्व क्रीडा रसिकांसाठी देखील जेवणाची सोय केलेली आहे, तर सर्वांनी मात्र जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. हो यावेळेस मोठा फटका चेंडूला पुल केलाय, फिल्डर आहे परंतु पाहतच राहतील आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार यज्ञेश मुकादमच्या बॅट मधून. टीम आहे हो लई झकास दुर्गा माता एंटरप्राइजेस. टीम आहे हो लई झकास दुर्गा माता एंटरप्राइजेस. बीपीएल देवेश 11. थँक्यू. 63 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त बॅटिंग यज्ञेश मुकादम, अक्षरशः बरसले त्या मॅच मध्ये. चौकार आणि षटकारांची भाषा त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते आणि अफलातून बॅटिंग करत असताना आणखीन एक दर्जेदार फटका त्यांच्या बॅट मधून आला या मॅच मध्ये. गोलंदाज रोहनच्या विरोधात आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज तयार. व पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न परंतु इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता आणि ज्या उंचीसाठी यज्ञेश खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती आणि ती चेंडू आलाय डॉट. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे. 63 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना नायरा अँड मयांक 11 या संघाची आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळेस फुल टॉस बॉल आणि या चेंडूवरती देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि इट्स अ नो बॉल. म्हणजेच काय या चेंडूवरती 5 धावा मिळतील. देवलीकर एंटरप्राइजेस यांची पाहू जरा झलक. नावात नाही रे गावात दम आहे पाय प्रीमियर लीग. ए नावात नाही रे गावात दम आहे. थँक्यू. 68 धावा धावफलकावरती परंतु इथे नो बॉल टाकलाय त्यामुळे पुढचा चेंडू फ्रीचा असेल. काय जबरदस्त बॅटिंग यज्ञेश मुकादम, अक्षरशः बरसले त्या मॅच मध्ये. अफलातून बॅटिंग करतायत. मागील काही षटकांमध्ये त्यांच्या बॅट मधून खोऱ्याने धावा आलेत. 68 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रोहन फ्रीचा चेंडू आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका गॅप मध्ये खेळले वॅकंट एरिया आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक धडाका यज्ञेशच्या बॅट मधून.
थँक्यू. 72 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि 73 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. खरं तर बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग राहिली नायरा अँड मयांक 11 या संघाची आणि 72 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 73 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन देवेश 11 आणि रियांश आणि देवलीकर एंटरप्राइजेस. मी विनंती करतोय बांधाची मुक्कादम आणि आपण यायचं आहे आपल्या या ठिकाणी आपण दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय. आपण टॉस करतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना रियांश आणि देवलीकर एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधात देवेश 11 या दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय. टॉस करतो दुसऱ्या सामन्याचा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लवकर यायचंय. रियांश आणि देवलीकर देवेश समोरचे प्रेक्षक आहेत संघामध्ये. समर्थक आहेत त्यांना विनंती करतोय आपण थोडंसं बाजूला व्हा कारण नेटचा इश्यू आहे त्यामुळे टॉस बॉक्स मध्ये थोडंसं तांत्रिक बिघाड येतोय. नक्कीच या शुभ असते विरोधात रियांश आणि देवलीकर जातोय. तर या ठिकाणी नंदकुमारचे मुकादम आणि बांधाचे मुकादम आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दुसरा सामना आजच्या दिवसातील आणि त्या ठिकाणी देवेश 11 या संघाने टॉस जिंकलाय उमेशजी मुकादम यांच्या संघाने आणि निर्णय कळवायचा. त्या ठिकाणी जर पाहिलं तर उत्कर्ष मुकादम यांना तुम्ही पाहताय संघाचे कॅप्टन आणि त्यांनी टॉस जिंकलाय. आजच्या दिवसातील दुसरा सामना पाये प्रीमियर लीग पर्व पहिलं तुम्ही पाहताय. एक जबरदस्त नियोजन आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण देवेश ग्रुपच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा. नंदकुमारचे मुकादम आणि बांधाचे मुकादम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला. या सामन्याचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व पायगावातील समाजसेवक आणि प्रथम इंजिनियर नंदकुमारचे मुकादम साहेबांना तुम्ही पाहताय आणि तदनंतर बांधाजी मुकादम साहेबांना देखील तुम्ही पाहताय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती भूषणजी वैती युवा उद्योजक त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. कमलाकरजी बुरे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण तसेच बारक्या बुरे हे देखील आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतो. या क्रीडा स्पर्धेमध्ये 72 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि 73 धावांचं टार्गेट. लगेच आपण फिल्डिंग सजवायची आहे. प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये नायरा अँड मयांक 11 या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 72 धावा आणि 73 धावांचं टार्गेट. या मॅच मध्ये गणराज एंटरप्राइजेस अरविंद भाय आणि प्रणय मुकादम या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग राहिली पहिल्या सत्रामध्ये. यज्ञेश मुकादमच्या बॅट मधून खरं तर खोऱ्याने धावा या मॅच मध्ये आल्या आणि दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक संदीपजी गावण सर. धन्यवाद. थँक्यू सो मच निशांत पाटील. विनंती करतो आता लगेचच फिल्डिंग लावून घ्या. आमचे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये उतरताना दिसत आहेत विशालजी पाटील आणि जयजी डुकले. जयजी डुकले या पायागावातूनच बिलॉंग करत आहेत. एक चांगले क्रिकेटपटू आहेत आणि आमच्या समालोचन क्षेत्रामधील सुद्धा आम्ही जयजी डुकले यांना बघत असतोय. ते खास करून बघितलं आपण तर काचूपाडा येथून ते बिलॉंग करत आहेत आणि हे जयेश डुकले पायगावातून बिलॉंग करत आहेत. एक चांगले पंच म्हणून त्यांना तुम्ही बघणार आहात. आपण बघतायत देवेश ग्रुप आयोजित
पाये प्रीमियर लीग 2025 चा रणसंग्राम पहिल्याच मॅच मध्ये रंगत आणली. बॅटिंग करत असताना ती नायरा अँड मयांक इंटरप्राइजेस या टीमने पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 5 षटकांमध्ये त्यांनी धावा जमा केलेल्या आहेत. त्या 72 धावा जमा केलेत आणि 73 धावांचं लक्ष गणराज इंटरप्राइजेस या संघासमोर ठेवण्यात आलंय. 73 इज द टार्गेट आणि त्यांचे 2 बॅटर उतरलेत. याआधी सूचना दिलेत आम्ही की पहिला बॉल पडण्याआधी आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खेळाडूंची नावं सांगण्याकरता या. उजव्या बाजूला मंदार मुकादम हे सुद्धा थोड्याच वेळात 3 ऍक्शन मध्ये दिसतील. माझी एक विनंती असेल सुरेशजी बुरे यांना, वॉटर सप्लायर्स सुरेशजी बुरे यांना आमची नम्र विनंती असेल आपण लवकरात लवकर या अतिथी कक्षामध्ये या. या स्पर्धेचे सर्वे सर्वा देवेश ग्रुपचे संस्थापक उमेश मुकादम या ठिकाणी आमंत्रण करतायत आपणास. निर्मल चलचे मालक प्रणय मुकादम यांना सुद्धा तुम्ही बघतायत. आजचा दिवस म्हणजेच या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. फिल्डिंग अजून का लागत नाही ही चर्चा होते. दोन्ही इन कडून वापर होतो या विकेटचा आणि एक कमिटी मेंबर्स मैदानाच्या आतमध्ये 11 पासून 33 मिनिटं झालेत. पहिला डाव संपला त्यावेळेस पहिल्या डावाकरता आपण जर विचार केला तर 26 मिनिटं तुम्ही पहिल्या डावासाठी खर्च केलेत आणि आता दुसऱ्या डावाकरता पाहूया किती वेळ जातोय. आजच्या दिवसात आपल्याला ज्या लढती आहेत त्या 9 लढती आमच्या समोर येत आहेत. 9 मधून 8 लढती तरी इथे पूर्ण झाल्या पाहिजेत. अतिशय चांगलं क्रीडांगण आहे. काही वेळापूर्वी वॉल स्टँड मध्ये भरपूर प्रेक्षक वर्ग होता जिथे आपण वरून प्रेक्षकांना पाहिलं होतं. कदाचित उन्हाची झळ आहे ती जास्त असल्या कारणानं तिथून प्रेक्षक वर्ग थोडासा गायब झालाय. त्या सर्व प्रेक्षकांना माझी विनंती असेल की मॅजिक बॉक्स आहे, खेळाडू कक्षा आहे, त्या व्यतिरिक्त देवेश मैदान स्टँड मध्ये सुद्धा येऊन तुम्ही बसू शकतायत. उजव्या बाजूला आमच्या कॉमेंट्री बॉक्सचा सुद्धा एक स्टँड आहे, त्या स्टँड मध्ये तुम्ही बसू शकतायत. प्रिन्स मूव्हीज द्वारे थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं होतंय. प्रोपरेटर आहेत रवीजी गुळवी सर, जे आज प्रत्यक्षात खूप दिवसानंतर त्यांचं दर्शन घडलंय. त्यांच्या सोबतच संजयजी गुळवी, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये भावेश बारशी आणि सॅविओ ह्या सर्वांना तुम्ही बघता. ही टीम या ठिकाणी दाखल झालंय आणि तदनंतर आपण जी साऊंड सिस्टम बघतायत डीजे एकविरा साऊंड, प्रदीप माळी प्रोपरेटर आहेत, कोलिवली येथून ते बिलॉंग करतायत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आणि एकविरा मंडप दुगाड रविकांत मांजरेकर यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सजावट केलेली आहे, सजवलंय. गेम ऑन होतोय, वेळेचं बंधन आहे, टायमर लागू केलंय. 11 वाजून 34 मिनिटं झालेत आणि तुमची वेळ आता सुरू होतोय. 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकांकरता दिलेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. एक क्षेत्ररक्षक मिडविकेट क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय आणि एका क्षेत्ररक्षकाला आपण बघू शकतायत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तैनात केलाय. 2 बॅटर, एका बाजूला अमृत आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला शॉर्ट बॉल होता, टायमिंग व्यवस्थित साध्य झालं नाही, आडव्या बॅटचा वापर केलाय. फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडू होता, एकदा मिळाली, एका धावेने अकाउंट ओपन केलं. धाव संख्या आहे ती 1. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण बघतायत अजय याला. एक वेगळी शैली आहे गोलंदाजी करताना अजय या गोलंदाजाची. दुर्गामाता इंटरप्राइजेस चे प्रोपरायटर सदानंद मुकादम यांच्याकडून विकेटच्या हॅट्रिक करता सर्व संघांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला बाहेर काढलाय. चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळते 4. शानदार स्ट्रोक, चौकार. चांगलं तंत्र यावेळेला बॅटरचं दिसतंय. 4 धावांशी प्रवीण हा आपला अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 5 वर. अतिशय चांगलं नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन पाय प्रीमियर लीग 2025 चा आपल्याला पाहायला मिळतोय. खूपच चांगलं काम केलंय उमेश मुकादम साहेबांनी असंच म्हणावं लागेल, देवेश ग्रुपने. कारण सर्वांनाच एकत्रित आणण्याचं काम करायचं असेल तर खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या लीगच्या मॅचेस झाल्याच पाहिजे. जे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत नाही ते खेळाडू पुढच्या वर्षी दिसतील असं वाटतंय. इतकं सुंदर आयोजन आहे. गोलंदाजी मार्गावर असताना थोडंसं रनअप मध्ये बिघाड होतोय.
उजव्या बाजूला मंदार मुकादम आमच्या समोर जुडले जात आहेत. एक चांगले क्रिकेटपटू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत, चांगले समालोचन सुद्धा ते करत असतात. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल कदाचित वाईड असेल आणि पंचांनी तसा इशारा केलाय वाईड बॉलचा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 6. 73 धावांचं लक्ष असताना मोठी धावसंख्या उभी करायची आहे. हाच दृष्टिकोन असायला पाहिजे, अप्रोच असायला पाहिजे खेळाडूंचा. ओहो, इन दी एअर, स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा खेळ टिपलाय. विकेटचं पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. गॉन. प्रवीण याची महत्वपूर्ण विकेट्स पाहायला मिळाली. प्रवीण बाद झालाय आणि लगेचच नवीन येणाऱ्या बॅटरने त्वरित यायचं आहे, कारण काही सेकंदाचा अवधी असतो. त्या अवधीमध्येच तुम्हाला मैदानामध्ये उतरावं लागतं. वेळ जास्त खर्च करू नका. मॅजिक बॉक्स खेळाडू कक्षामधून खेळाडू लगेचच उतरा. धावसंख्या धावफलकावर 6 असताना पहिला धक्का लागलाय. प्रवीण बाद झालाय. प्रवीणने एक शानदार चौकार खेचला होता आणि असं वाटलं होतं की तोच हा संकट मोचक ठरेल या संघाकरता. पहिल्या इनिंग मध्ये नायरा अँड मयांक 11 या टीमने 72 धावांचं हे भलं मोठं पहाड उभं केलंय. खास करून त्यांच्या टीमचा जर आपण विचार केला तर संघ मालक म्हणून रोशनजी वैती आणि प्रकाशजी मुकादम हे चांगलं काम करतायत. संघ मालक नसते तर या खेळाडूंना जागा मिळाली नसती, खेळण्याची संधी मिळाली नसती. म्हणूनच त्या संघ मालकांचा आपण आभार मानूया. दुसऱ्या बाजूला अरविंद भाई आणि प्रणयजी मुकादम एक गणराज एंटरप्राइजेस टीमचे संघ मालक आहेत. ओहो, व्हॉट अ स्ट्रोक. कडक कडक फटकेबाजी. आल्या आल्या लगेचच हत्यार खुलं केलंय. त्याचबरोबर मिळतं 4 धावा. पाय प्रीमियर लीग चौकार. अतिशय चांगला झंझावत पाहायला मिळतोय बॅटरचा. आणि प्रणय आल्या आल्या चांगले बॅटिंग करताना दिसतोय. प्रणय मुकादम हे स्वतः संघ मालकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहेत. अरविंद भाई यांच्या सोबत त्यांना तुम्ही बघू शकतायत. आणि आता मोठी जबाबदारी आहे. पहिला चौकार ठोकण्याचा मान त्यांना मिळतोय व्यक्तिगत. ओ, आता मात्र इनसाइड आउटचा फटका. इनफिल्ड वरून मिडॉनच्या वरून कळून काढला. 1 धाव मिळाली प्रणयला. एका धावेची धावसंख्येत बदल होतोय. पहिले षटक सुरू आहे आणि धाबा लागल्या जातात. धाव फळकावर त्या 11 धाबा. 5 बॉलची समाप्ती. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. प्रणय मुकादम म्हटलं तर एक अतिशय चांगला धोकादायक खेळाडू आहे. काही वर्षापूर्वी त्याचं अर्धशतक मी पाहिलं होतं. झंझावती खेळ बघितला होता जरी मरी स्पोर्ट्स पाहिजे संघाकडून खेळत असताना. आणि आता तो नॉन स्ट्राईक इन कडे आलाय. आडव्या बॅटचा वापर सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहतो आणि थेट यष्टी रक्षकाच्या भेटीला वळतोय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. धाव फळकावर त्या 11 धाबा. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सकाळपासूनच चांगली गर्दी आमच्या लाडक्या प्रेक्षकांची. कालच्या दिवसात आम्ही मैदानाचं निरीक्षण केलं होतं. समोरूनच मैदानाची जे काही डेकोरेट केलेलं आहे, जी सजावट केली आहे ती पाहिली होती. त्याच्यानंतर एक कल्पना अर्थातच केली की भविष्य उज्ज्वल असेल या पाये प्रीमियर लीगचं. कारण हे मैदान आपण बघताय ते देवेश मैदान आहे. कुमार देवेश उमेश मुकादम यांच्या मालकीच्या जागेमध्ये हे क्रिकेटचं मैदान उभारलं गेलंय. परंतु त्यांनी ठरवलंय आज आपण सर्वजण एकत्रित आलोय. 1चे 2, 2चे 4, 4चे 8 अशीच आपली युनिटी पाहिजे, अशी आपली एकी पाहिजे. आणि ती एकी करण्याचं काम त्यांनी केलंय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज यत्नेश आलेत. प्रणय यांचेच बंधू गोलंदाजी मार्गावर आलेत आणि त्याला सामोरं जातात प्रणय. पहिल्या षटकाकरता खर्च केलेला जर आपण वेळ बघितला तर तो 5 मिनिटाचा वेळ तुम्ही खर्च केलाय. धावसंख्या धावफळकावर आहे 11 धाबा. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये अजूनही 62 धावा पाहिजेत. 24 मध्ये 65 ची गरज आहे. संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल. आणि ते मेहनत करताना खेळाडू दिसतील काय? ओहो, यज्ञेश प्रणय करता चांगले बॉलिंग करतायत. आणि दयानंद कारखांडी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून पारितोषिक जाहीर झालंय. षटकारांच्या हॅट्रिक करता 1000 रुपयाचा पारितोषिक. याआधी आपण बघितलं तर
दुर्गा माता या आधी आपण बघितलं तर सदानंद मुकादम साहेबांनी सुद्धा षटकारांच्या विकेटच्या हॅट्रिक करता 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. आणि देवेश 11 टीमचे जे काही सर्व खेळाडू असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. देवेश 11 टीमच्या सर्व खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. पुढचा बॉल शॉर्ट बॉल सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू पुन्हा खाली राहतोय ऑफ स्टंप जवळून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. धाव फळकावर धाबा आहे त्या 11 धाबा. दबाव दडपण टाकलं यज्ञेश मुकादम या गोलंदाजाने प्रणय मुकादम या खेळाडूवर. रोशन वैती यांच्याकडून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटचा वापर केला. यावेळेला स्कोअरलेग क्षेत्रामधून थ्रो येण्याआधी 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा विचार असेल काय? दोघांमध्ये सामंजस्यपणा असला तर त्या होऊ शकतात. 2 धाव होत आहेत पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत 13 धाबा. रोशन वैती यांनी विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. कारण त्यांचा संघ हा फिल्डिंग करतोय. संघ मालकाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळत आहेत रोशनची वैती आणि प्रकाशची मुकादम. स्लो बर्बन हा चेंडू होता ओव्हर पिच. चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलं. 1 धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकते परंतु तसं काही घडत नाही. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या गोलंदाजाच्या हातामध्ये सापडला नाही. फलस्वरूप बॅटरने 2 धाव पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. जिगरबाज खेळ करावा लागेल. धावसंख्येचं आव्हान मोठं आहे परंतु विश्वास प्राप्त लागेल या खेळाडूंना. धावसंख्या झाली आहे धाव फळकावरती 15 धावा. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलवर हलकासा कट केलं. चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही धावा मिळतात 4. पाय प्रीमियर लीग चौकार. ही कलात्मक दृष्टिकोन आखलाय बॅटरने आणि हलकासा कट केलं बाहेर निघणाऱ्या त्या चेंडूला. हे तुम्ही बघू शकताय सर्व दृश्य प्रिन्स मूव्हीजद्वारे हे टिपली जात आहेत आणि चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत आमचे स्कोरर पोहोचवत आहेत. चांगलं कौशल्य दाखवत आहेत. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे ती 19. 73 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच विशाल पाटील यांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. धावसंख्या 20. अजून 53 धाव बनवायच्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये आणि त्या चेंडूंचा जर आपण विचार केला तर 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 मध्ये 53 धावसंख्येची गरज आहे. लढणं महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण उतरलोय. आपलं शौर्य दाखवावं लागेल. शॉर्ट बॉल वर चढवलं हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला वाढतोय गल्ला. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात त्या 26 धावा. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 47 धावसंख्येची गरज आहे. 18 मध्ये पाहिजे 47. उंच भरारी बॅटर घेताना दिसत आहेत. प्रणय मुकादम आता धोक्याची पातळी गाठतायत. त्यांच्या बॅटमधून षटकार आणि चौकार आलेले आहेत. पहिल्याच बॉलला सामोरे जात असताना त्यांनी चौकार ठोकला होता. त्याच्यानंतर आक्रमक भूमिकेमध्ये स्वतःचे बंधू यज्ञेश याच्या विरुद्ध षटकार आणि चौकार त्यांनी दाखवलाय. 2 षटकांमध्ये धावसंख्या 26 झाली. 18 मध्ये पाहिजेत 47 धाबा. सचिनजी तांगडी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतो. आपणास विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. रोशन वैती यांच्याकडून एका बाजूला विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तदनंतर आपण बघतायत दुर्गा माता एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि संघ मालक सदानंद मुकादम यांनी प्रत्येक संघाकरता लगातार विकेट हॅट्रिक म्हणजेच विकेटची तिकडी साधल्यानंतर त्या गोलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. षटकारांचे हॅट्रिक केल्यानंतर ते 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. षटकारांच्या हॅट्रिक करता सदानंद मुकादम साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाजाला तन्मय. थोड्याच वेळात आमचे डीजे मास्टर सुद्धा परततील. टॉस सुद्धा झालाय. दुसरा मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल.
वेळेचं बंधन आहे, त्यानुसारच आपण वागा. वेळ कुणाचा गुलाम नाही, वेळ कुणाकरता थांबत नाही. वेळ असेल तर आपण शरीर कमवू शकतोय, वेळ असेल तर आपण पैसा कमवू शकतोय, वेळ असेल तर आपण प्रसिद्धी सुद्धा कमवू शकतोय. वेळ फार महत्वाची. अरविंद भाई यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक करता 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. अरविंद भाई हे संघ करतात 2000 रुपयाचं पारितोषिक. बघूया गोलंदाजी मार्गावर कोण आलेत. तन्मय आलेत. तन्मय, चांगला अनुभव आहे तन्मयला. ही स्पर्धा तुम्हाला सर्व काही देऊ शकतं, चांगला फिटनेस देऊ शकतं. तर पुढे ज्या मॅचेस होत आहेत, कारण लीग मधूनच तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळत असतोय, इतर मोठ्या स्पर्धा खेळण्याची संधी मिळत असतोय आणि ती संधी तुम्ही गमावू नका. गोलंदाज तन्मय आलाय आणि त्याला सामोरे जातोय. आतमध्ये दिसत आहेत अमृत. प्रवीण 40+ होते. अमृत एक तंदुरुस्त खेळाडू आहे. इथे तसा त्यांचा फिटनेस दिसत नाही. बॅटिंग क्रीज मध्ये चांगला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज यज्ञेश परत आहेत. चेंज याआधी रुपेशाला आणलं होतं, परंतु यज्ञेशने ठरवलं की आता मलाच गोलंदाजी करावी लागेल. समोर अमृत आहे. अमृत स्ट्रेट ड्राईव्ह करतोय. चांगला फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये. तितकंच चांगलं फिल्डिंग आणि अचूक फेकी होतोय. धाव बादच्या स्वरूपाने त्याला परतावं लागेल काय, परंतु तसं काही घडत नाही. यस, पेनल्टी आहे. नाही, आय थिंक यज्ञेशाला वाटलं की 45 पहिलाच मॅच रंगतदार होईल काय, हा प्रश्न आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पडलाय. उजव्या बाजूला जे खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, समर्थक आहेत, त्यांना एक विनंती असेल की आपण थोडीशी शांतता राखा. पाय प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वामधील हा पहिला मॅच सुरू होतोय. पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त पहिल्या इनिंग मध्ये फटकेबाजी झाली. टोळे जंग असा हा सामना होईल असं वाटतंय मला आणि मोठे फटकेबाजी सुद्धा दिसली. चेंडू शिल्लक आहेत आता 9 चेंडू मध्ये जिंकण्याकरता फार मोठा पल्ला गाठायचा आहे. त्या पल्ल्याची आपण चर्चा करूया. 9 मध्ये आय थिंक पाहिजेत अजूनही 28. 9 चेंडू आणि 28 धाबांची गरज आहे. डावकुऱ्या हाताचा बॅटर शंकर. देवी देवताची नावं खेळाडूंना इथे पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले नंतर क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत तैनात. कोलोरट्यामध्ये चेंडूला काढलं होतं कोदून. चेंडू ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये गेलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे आला. एकच धाव मिळाली शंकरला. शंकरने आपलं अकाउंट ओपन केलं. धाव संख्या झाली 46. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 27 धाव संख्येची आवश्यकता. 8 मध्ये पाहिजे 27. मॅच बनवावा लागेल. एकाकी झुंज खर तर कुठल्याच टीम मध्ये नसावी. प्रत्येकाने आपलं 100% योगदान द्यायला पाहिजे. इथे प्रणय मुकादम एकाकी झुंज देतोय, चांगले बॅटिंग करतोय. पाहूया आता तो मोठे पटके खेळताना दिसेल काय. फुल टॉस बॉल होता. एक धाव तर मिळेल बॅटरला. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. दुसरी धाबे करता तो बॅटर धावतोय आणि दुसरी धाव घेताना विकेटचं पतन होईल. शंकर परततोय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय तिसरा धक्का. गणराज इंटरप्राइजेस टीम सध्या संकटामध्ये सापडले. 3 गडी बाद धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 47 धाबा. विकेटचं पतन झालंय. 7 चेंडूंमध्ये अजून आता 26 धाबेची गरज असेल. 7 मध्ये पाहिजेत 26 धाबा. 73 धाव संख्येचं आव्हान होतं. प्रत्येक टीमला 3 संधी मिळतील. टॉप 2 दोन्ही ग्रुप जे आपण बघितले, ए आणि बी ग्रुप. ए ग्रुप मध्ये गणराज इंटरप्राइजेस, दुर्गा माता इंटरप्राइजेस, त्याच्यानंतर यथार्थ अँड स्मिथ इंटरप्राइजेस व नायरा अँड मयांक 11 हे 4 संघ ए ग्रुप मध्ये आहेत. बी ग्रुप मध्ये तुम्ही बघताय देवेश 11, ध्रुवित इंटरप्राइजेस, विराज 11 हे संघ आपल्याला बी ग्रुपच्या माध्यमातून खेळताना दिसतील. रियांश इंटरप्राइजेस आणि देवळीकर इंटरप्राइजेस हा संघ सुद्धा त्याच ग्रुप मधून खेळताना दिसेल. दोन्ही ग्रुप मधील ज्या टॉपच्या 2 टीम असतील त्यांना एक संधी अधिक मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. ही अधिकृत माहिती आमच्यापर्यंत
दीपक भुरे यांनी पोहोचवली. वळूया मॅच कडे. शेवटचे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 26 ची गरज आहे. बॅटर स्ट्राईक इन कडे आहे प्रणय मुकादम. शॉर्ट बॉल होता, पायावर चेंडू आदळतोय. धावबाची संधी आहे, ती संधी हुकली गेली. एकदा बघूया काय घडलं इथे. लेग बाईचा इशारा आलाय. आउट आहे काय? यस, विकेटचं पतन झालं. म्हणजेच याच बरोबर 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 47 धावा. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 मध्ये पाहिजे 26 धावा. 6 मध्ये 26 ची गरज आहे. काय वाटतंय प्रणय चांगला खेळ करेल या वेळेला? चर्चा करण्याकरता थोड्या वेळानंतर आपल्या समेत जुडले जातील निशांत पाटील. 6 मध्ये 26 ची गरज आहे. प्लीज आता थोडासाच वेळ आहे, त्या वेळेमध्येच आपण लगेचच आपला गोलंदाजी मार्गावर आणा. आणि येणारा बॅटर तुम्ही तयारीत मध्ये राहा. तुमची तयारी असली पाहिजे मैदानाच्या आतमध्ये उतरायची. मॅजिक बॉक्स आहे तिथे. खेळाडू कक्ष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला ते मॅजिक बघायला मिळेल. देवेश मैदान स्टँड उजव्या बाजूला आहे, तिथे सुद्धा प्रेक्षक आहेत, समर्थक आहेत आपल्या आपल्या संघाचे. कडक ऊन आहेत. कडक उन्हामध्ये, तप्त उन्हामध्ये खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करण्याकरता उतरलेत. आणि भोजनाची व्यवस्था थोड्याच वेळात होईलच. माहिती मिळते की 3 शिट्ट्या झाल्यात. थोड्याच वेळानंतर आपण ती भोजनाची व्यवस्था बघणार आहोत. नितीनचे पाटील आणि यज्ञचे मुकादम साहेबांचे लाख लाख धन्यवाद असतील, ज्यांनी आजच्या दिवसात 40 किलो चिकनची व्यवस्था केली. आणि ही व्यवस्था सर्व खेळाडू आहेत, जे समर्थक आहेत, जे कोणी इथे मॅच बघण्याकरता आलेत त्या सर्वांसाठी असेल. दुसऱ्या बाजूला उद्याच्या दिवसामध्ये रुपेची वैती साहेबांनी गावठी बोकड या स्पर्धेकरता उपलब्ध करून दिलाय. दयानंद मुकादम यांचा सुद्धा अजून एक बोकड असेल, ते सुद्धा सपोर्ट करतायत. क्या बात है. हीच एकी पाहिजे, हीच युनिटी पाहिजे. चला 6 मध्ये पाहिजे 26 धाबा. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज आलाय, रुपेश आलाय. याआधी रुपेशला 4थं षटक देण्याचं ठरलं होतं, परंतु अचानकपणे तो बदलाव केलाय. मानसिकता असायला पाहिजे, बुद्धीचा वापर व्हायला पाहिजे. आणि बुद्धीचा वापर करत असताना यज्ञेशने अचूक मारा केलाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नवीन बॅटर आता आकाश आलाय. ऑफ स्टंपर शफल झाला बॅटर. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावेल काय? एकाच धावेवर तो समाधान मानेल. पाहूया काय घडलंय. आकाश कामगिरी करण्याकरता आला होता झकास, परंतु तो परततोय. आकाश हा डायमंड डकचा शिकार बनलाय. आकाशला परत जावं लागतं. एकूण धाव संख्या झाली आहे ती आता 48 धाबा. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये 25 धाव संख्येची गरज आहे. 5 मध्ये पाहिजेत 25. खर तर डीजे मास्टर थोड्याच वेळात परततील, आमच्या समेत जोडले जातील. कारण डीजेचा आवाज असल्यानंतर थोडीशी एक वेगळी मजा असते. एकवेळा साऊंड प्रदीप जे माळी कोलेवली हे इथून उपस्थित झालेले आहेत. व्होल्टेज प्रॉब्लेम असल्या कारणाने थोडीशी गीतं कमी वाजताना दिसत आहेत. नवीन बॅटर गेलेत. आकाश कोंडसकर पुढे येऊन खेळायचा होता बॅटरला. चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर झालाय, परंतु धाव मिळणार नाही. कोळवळ टप्प्याचा चेंडू टाकलाय रुपेशने. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 25 धाव संख्येची आवश्यकता. 4 मध्ये पाहिजेत 25. 4 षटकार ठोकले तर मग मॅच टाय होऊ शकतोय. मॅच बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर असेल. काय घडलंय बघूया, काय घडलंय बघूया. पुन्हा आता पावित्रा चुकीचा दिसलाय. तो प्रणय मुकादम याचा एकेकी किल्ला त्याचा पाहायला मिळतो. एकेकी किल्ला तो लढवतोय. एकूण त्याची धावसंख्या जर आपण बघितली, प्रणय व्यक्तिगत 34 या धावसंख्येवर खेळतोय. 16 बॉलचा सामना केलाय. 34 धावा त्याने बनवलाय. एक चांगलं टॅलेंट त्याने दाखवलंय, चांगली गुणवत्ता त्याने दाखवली. सूचित करण्याकरता गेलाय प्रणय हा खेळाडू. काय घडलंय बघूया. इथे 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 49 धाबा. 3 अजून आता काय घडलंय. 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 49. 73 धावसंख्येचा पाठलाग करत असताना
2 बॉल आणि 24 ची गरज आहे. 2 मध्ये पाहिजे 24 धाबा. आकाश चुकतायत. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. याचाच अर्थ आता पूर्णतः दबावा टाकला गेलाय फिल्डिंग करणाऱ्या नायरा अँड मयांक 11 संघाने. रोशनजी वैती आणि प्रकाश मुकादाम हे संघ मालक आहेत या टीमचे. पायवर चेंडू आदळलाय आणि डॉट बॉल गेलाय. याच बरोबर या मॅचला 23 धावांनी जिंकलंय नायरा अँड मयांक 11 या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन नायरा अँड मयांक 11 टीम. रोशनजी वैती आणि प्रकाशजी मुकादम यांच्या संघाने इथे बाजी मारली. आता थेट आपण जाणार मॅचचा त्यांना तुम्ही कोल्ड्रिंकची व्यवस्था करणार आहात हे तुम्ही बघू शकतायत. भानुदास मुकादम साहेबांना एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, प्रतिष्ठित नागरिक आहेत पाये गावातील आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. त्याचबरोबर नागेश बांद्रे साहेबांकडून आलेली जी कोल्ड्रिंक्स आहे ती कोल्ड्रिंक सुद्धा देऊन यज्ञेश मुकादम या खेळाडूचा सन्मान या ठिकाणी केला जातो. यज्ञेश प्रिन्स मूवीजद्वारे थेट प्रेक्षेपण होतं या स्पर्धेचं. खूप चांगलं प्रदर्शन. पहिलाच मॅच 73 धावा बनवायच्या होत्या. चांगली साथ तन्मयची लाभली. तन्मयने चांगली भागीदारी केली. मधल्या